पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये वर्षावर 50 मिनिटे बैठक। राज आणि फडणवीसांच्या वर्षावरच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण, तर मुख्यमंत्र्यांशी मुंबईतील वाहतूक कोंडी संदर्भात चर्चा। राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे यांच्यासोबत भवितव्य नाही हे राज ठाकरे यांना माहीत आहे। राज ठाकरे भाजप बरोबर जातील, अंजली दमानियांचा दावा। स्थानिक निवडणूक म्हणत बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरे यांचं मोघम उत्तर। तसंच या विषयाबद्दल माहितीच नसल्याचं सांगत राज ठाकरे यांनी अधिक बोलणं टाळलं। बेस्ट पतपेढीची निवडणूक ट्रायल बॉल ओव्हर सुरू होईल तेव्हा पहा, दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा अनेकांनी धसका घेतलाय, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। तत्कालीन कृषी सचिव व्ही राधा यांनी पाठवलेली भ्रष्टाचाराची फाईल धनंजय मुंडेंनी गायब केली, अंजली दमानियांचा आरोप। तर राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी फाईल परत केली नसल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण, दमानिया यांची माहिती। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांच्या नावाला शिवसेनेच्या सुहास कांदेंचा विरोध। राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, पण ते तुमच्यासोबत आहेत का? भुजबळांना सुहास कांदे यांचा सवाल। कीर्तनकार भंडारे यांनी थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरमध्ये मोर्चात थोरातांनी कीर्तनकार भंडारेंचे व्हिडिओ दाखवले, तर थोरातांनी चुकीचा व्हिडिओ पसरवला, भंडारे यांचा आरोप। सुनेत्रा पवार यांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी, कंगना राणावतच्या घरी। राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित, तर बैठकीतील माझ्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये, सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जाते हे मला मिनिट टू मिनिट माहीत नसतं, अजित पवार यांचं मिश्किल वक्तव्य। तर पुरोगामी म्हणता आणि संघाच्या कार्यक्रमाला जाता दुटप्पी भूमिका अयोग्य, रोहित पवार यांची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवार उद्धव ठाकरे यांना फोन। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा, फडणवीसांची पवार आणि ठाकरे यांना विनंती। तुळजापूर विधानसभेमध्ये 6000 बोगस मतदार, 10 महिन्यापूर्वी गुन्हा नोंद होऊन सुद्धा तपास नाही। बोगस मतदार यादीमध्ये तिरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी, खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष राहील हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचा महापौर बसेल, भाजपच्या गणेश नाईक यांचं वक्तव्य। दिवाळीमध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार, जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 12 आणि 28% स्लॅब आता रद्द होणार। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशिया दौऱ्यावर। एस जयशंकर आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक। सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान या मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा। इस्लामाबादमध्ये पाकिस्तान आणि चीनच्या विदेश मंत्र्यांची बैठक। बैठकीमध्ये सिपेक 2 बद्दल चर्चा झाल्याची माहिती। सिपेक योजना पीओके मधून जात असल्यामुळे भारताच्या भूमिकेकडे लक्ष। पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खानला 9 प्रकरणामध्ये जामीन। पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन, मात्र इतर प्रकरणात गुन्हे दाखल असल्यामुळे इम्रान खानची सुटका होण्याची शक्यता कमी। आशिया कप स्पर्धेमध्ये 14 सप्टेंबरला दुबईत भारत पाकिस्तानचा सामना होणार। आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघ सहभागी होणार। भारत पाक सामन्यावर बंदी घालणं योग्य नाही, भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्ट। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।